प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून शिरशिंगे गावात नव्याने उभारण्यात आलेल्या सैनिक भवनाचे माजी शालेय शिक्षण मंत्री तथा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करण्यात आले। यावेळी श्री केसरकर यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केले व दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली। उपस्थित महिलांनी दीपक केसरकर यांचे औक्षण केले व माजी सैनिक संघटनेने मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। दरम्यान माजी सैनिकांचा मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। यावेळी व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष संदीप परब, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक रवींद्र मडगावकर, प्रांताधिकारी हेमंत निकम, शिवसेना तालुका प्रमुख नारायण राणे, गावचे सरपंच दीपक राऊळ, माजी पंचायत समिती सदस्य पंढरी राऊळ, सूरज परब, बाबूराव कविटकर, माजी सैनिक संघटना अध्यक्ष नारायण राऊळ, पोलीस पाटील गणू राऊळ, उपाध्यक्ष मनाजी घावरे, सचिव दीपक शिर्के, खजिनदार यशवंत राऊळ, सामाजिक कार्यकर्ते गणपत राणे, माजी सरपंच पांडुरंग राऊळ आदी माजी सैनिक, गावातील प्रमुख मानकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। म्हणून मान्यवरांनी चांगले बोट उघडून मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी बोट प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करावा। या गीतामधून जाहीर होते, तुमच्या अंगावर या गीताने नक्कीच छाप होतील एवढी ताकद राखणारे हे गीत आहे। इंडियन सोल्जर बनणं एवढी सोपी गोष्ट नाही। अशी अग्निपरीक्षा दिल्याशिवाय सोन्याचा कस लागत नाही, तसा इंडियन सोल्जर बनल्याशिवाय सैनिक या शब्दाचा अर्थ कळत नाही। यासाठी कठोर अग्निपरीक्षेतनं पार व्हावं लागतं, त्यावेळी जन्माचं सोनं होतं। आणि यातूनच एक शिकवण मिळते, मरण्यापेक्षा मातृभूमीसाठी दुश्मनाला मारणं कधीही देशाहिताचंच असतं, अशी ताकद ठेवणारे हे मराठा स्फूर्ती। मर्द आम्ही मराठे दुश्मनाला भय घात। आपल्या सर्वांना मी विनंती करतो, ज्या ठिकाणी स्थानापन्न झाले त्याच ठिकाणी उभं राहून हे मराठा स्फूर्तीभूत म्हणायचे आहे। दुश्मनाला बरे कापरे, देश रक्षावया धर्म तारावया, देश रक्षावया धर्म तारावया, कोण झुंजाच मागेच रे, मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला बरे कापरे, वादळा तरी आम्ही पुढेच चालतो, जय शिवाजी गर्जनी रणात झुंजतो, मराठा कधी न संकटातून हटे, मारुनी दहाच एक मराठा कटे, सिंध ओलांडुनी गावती संगिनी, सिंध ओलांडुनी गावती संगिनी, पाय आता न मागेच रे, मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला बरे कापरे, वा पुढे आम्हा धनाची बाजी सांगती, वीर होऊला कडाडतात नौमती, विजय घोष दुमदुमे पुन्हा दिगंतरी, पूर्वजा परी आम्ही अजिंक्य संगरी, घेऊ शत्रूवरी झेप वागा परी, घेऊ शत्रूवरी झेप वागा परी, मृत्यू आम्हा पुढे गावरे, मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला बरे कापरे, भारत आम्ही तुलाच देव मानतो, हाच महाराष्ट्र धर्म एक जाणतो, राखतो महानामची परंपरा,
रक्त चिंपुनी पवित्र ठेवितो धरा, याच मातेवरी प्राण गेला तरी, याच मातेवरी प्राण गेला तरी, आमुची वीर गाथा उरे, मर्द आम्ही मराठे खरे, दुश्मनाला बरे कापरे, देश रक्षावया धर्म तारावया, देश रक्षावया धर्म तारावया, कोण धुंदाच मागे चरे, मर्द आम्ही मराठे खरे, प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंत सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, श्री छत्रपती शिवाजी महाराज की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। भारतीय सभ्यता और संस्कृति को ध्यान में रखते हुए और द्वारा शानदार से उनका स्वागत करते हैं। तो राष्ट्रीय माननीय श्री आणि हेच निमित्त साधून 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक दिन म्हणून घोषित करण्यात आला। घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद या सर्वांना घटना तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस लागले होते आणि यानंतर प्रजेच्या हाती सत्ता आली आणि आपणही हेच औचित्य साधून हा सैनिक भवनचा उद्घाटन सोहळा साजरा करत आहोत।
आजचा दिवस आपल्या सर्व सैनिक बांधवांसाठी व आपल्या गावासाठी सोनियाचा दिन आज अमृते पाहिला असं म्हणणे वावगं ठरणार नाही. शिरसिंगे आदिमाजी सैनिक संघटना, ग्रामपंचायत शिरसिंगे ग्रामस्थ, नेते मंडळी आदींच्या सहकार्याने आज सैनिक भवनचे स्वप्न साकार झाले. सैनिक भवन उभारण्याकरिता लागणाऱ्या जमिनीची मागणी 19/10/2020 साली श्री सोमाकृष्ण राणे यांच्याजवळ केली होती. त्यांनी सदर जागा ही 1962 युद्धामधील वारसा राखणारे त्यांचे पिता कैलासवासी कृष्णा उर्फ बाबा नारायण राणे यांच्या स्मरणार्थ कायमस्वरूपी श्रीदेवी पावनाई भवनात आजी माजी सैनिक संघटना शिरसिंगे या संघटनेला 10,000च्या मूल्यरूपात देण्यात आले व तदनंतर 2/2/2021 रोजी संघटनेने ग्रामपंचायत शिरसिंग जवळ या जमिनीचं हस्तांतरण करण्यात आलं. तदनंतर सैनिक भवन तथा ज्येष्ठ नागरिक सभागृहाची मागणी ग्रामपंचायत प्रशासनाच्या जवळ केली होती. मौजे शिरसिंगे गावातील सुधारित मंजूर गाव विकास आराखड्यातील माजी सैनिक व ज्येष्ठ नागरिक सभागृहाचं बांधकाम करणे हे काम सन 28/8/2019 या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधी सुचविलेल्या गावातील मूलभूत सुविधा पुरविणे या योजनेअंतर्गत 25/15 या योजनेमधून प्रशासन मान्यता निधी 5 लाख रुपये मंजूर करण्यात आले. गावात अतिशय चांगला दिवस आज उजाडला आहे आणि तो म्हणजे शिरसिंगे गावातील सैनिकांसाठी हक्काची जागा सैनिक भवन या वास्तूचा आज उद्घाटन सोहळा दीपकभाईंच्या हस्ते पार पडत आहे आणि पार पडलेला आहे असं मी जाहीर करतो. साहेबांनी याच्याबद्दल सगळं माहिती सांगितलीच आहे की आपला सैनिक भवनची उभारणी कशी झालेली आहे. साहेब 2 टप्प्यात झाली होती, पहिले 5 लाख नंतर 10 लाख. तरी पण अजून आमचं अपुरी काम आहे ते आपलं पूर्ण करून द्यायचं. आपल्या आमदारांनी जरा निधी मिळवून ते पूर्णताच करून द्यायचं आहे. कारण शिरसिंगे गाव हा सैनिकांचं गाव आहे आणि शिरसिंगे गावात जवळजवळ 184 कुटुंब आहेत साहेब माजी सैनिकांची आणि त्यांची कुटुंबीय मिळून जवळजवळ 800 लोकसंख्या आमची माजी सैनिकांचीच आहे. टोटल गावची लोकसंख्या आहे 2250. त्यापैकी जवळजवळ 50% वर आपल्या माजी सैनिकांची संख्या आहे आणि आम्हाला हक्काची जागा नव्हती आणि त्याच्यासाठी सर्व माजी सैनिक मिळून त्यांचं एक स्वप्न होतं की आपल्या गावात सैनिकांसाठी हक्काचं जागा मिळावी. यासाठी आम्ही शासनाकडे माननीय रविभाई मडगावकर असतील, राजेंद्र तेली साहेब असतील आणि आपण दीपकभाई साहेब असतील आणि महायुतीच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी आपल्याला सर्वांना सहकार्य केल्यामुळे आज ही वास्तू सर्वांच्या साक्षीने उभी आहे आणि त्याचा आज उद्घाटन सोहळा पार पडत आहे. की गेल्या 4 वर्षापासून ज्या प्रतीक्षेमध्ये होते आपले माजी सैनिक आणि ते सैनिक भवन आज उभं राहताना किंवा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहताना अतिशय मनाला अतिशय आनंद होतोय. कारण ते उभं राहत असतानाचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे की कशा पद्धतीने त्यामध्ये अडचणी होत होत्या आणि ते कशा पद्धतीने आम्ही पूर्ण केले. खरोखरच दीपक भाई, आपण जसं आपल्या सरपंचांनी सांगितलं की या गावासाठी किंवा या विभागासाठी त्यांनी अनेक गोष्टी या ठिकाणी मांडलेल्या आहेत. खरीच आज आपल्यालाही आज या ठिकाणी पाहून किंवा आमच्यामध्ये उपस्थित राहताना आम्हालाही अतिशय आनंद होतोय की अतिशय महाराष्ट्रामध्ये नव्हे तर आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय महायुतीला एक चांगलं वातावरण आहे. आपण पाहताय की पूर्वी असं कधी नव्हतं की दीपकभाई आम्ही सर्व ही मंडळी आज या ठिकाणी विकास कामाच्या माध्यमातून आम्ही सर्वजण एकत्र सुरू झालेलो आहोत. राणेसाहेब एकीकडे राणेसाहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत आणि दुसरीकडे दीपकभाई आहेत आणि ही सर्व मंडळी आज एकत्रितरित्या या जिल्ह्याच्या विकासासाठी आपल्या तालुक्याच्या विकासासाठी काम करत आहेत. मला वाटतं 8 दिवसापूर्वीच आम्ही वेर्ले धरणाचं भूमिपूजन केलं. त्यावेळी सुद्धा ते भूमिपूजन स्वतः मी आणि पंढरीबाईंनी सांगितलं, दीपकभाई तुम्ही या, आमच्यामध्ये या आणि हे उद्घाटन तुम्ही करा, तुमच्या हस्ते होते. त्याला संजू सुद्धा साक्षीदार आहे. त्यामुळे अशा पद्धतीने वातावरण अतिशय चांगलं होतं. माहितीतलं एक वातावरण आपण आल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने होतं आणि खऱ्या अर्थाने विकास जर करायचा असेल तर आपण सर्वजण एकत्र आलं पाहिजे आणि निश्चितपणाने आपण सर्वजण आज अतिशय आपणही आज या मतदारसंघासाठी वेळ देत आहेत. मी पुन्हा आपले अभिनंदन करतो. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सन्माननीय आमदार दीपकभाई केसरकर, सन्माननीय, मला असं वाटतं की मी आज एका खूप चांगल्या कामासाठी म्हणा किंवा चांगल्या उद्घाटनासाठी आलो की हे उद्घाटन इथं उद्घाटन वेगळं आहे. हे माजी सैनिकांच्या भवनाचं उद्घाटन आहे. याच्यामध्ये देशप्रेम आहे.
देशासाठी लढलेली माणसं एकत्र येऊन हे बांधलेलं भवन आहे. ह्याला मंदिरासारखं महत्व आहे. हे तुमचं मंदिर आहे आणि तुम्ही निश्चितपणे मंदिर म्हणून जपाल, त्यात कोणतीही शंका नाही. खरोखर मला आनंद वाटतो की सन्माननीय सरपंचांनी सांगितलं की आम्ही 800 कुटुंब आहोत. एका गावात एवढे सैनिक, खरोखरच गावाला सलाम. याच्यासाठी जिद्द लागते. मी होणारच, देशासाठी लढणारच. आणि ह्या भावनेतनं जी 800 कुटुंब इथं झालेली आहेत. मला वाटतं 2-3 गाव आहेत, कलमीच असेल, पंचक्रोशीत. मला वाटतं सैनिकांची गावं म्हणून ओळखली जातात. ते साहेबांना मी सांगतोय, साहेब म्हणतात अरे बापरे एवढी 800 कुटुंब आणि सगळी लढवई लोक आहेत. कारण वारसाच छत्रपतींचे, बाजूलाच गड असल्यामुळे तुम्हाला पहिल्यापासूनच ही परंपरा लाभलेली आहे. आणि ही परंपरा 350-400 वर्षाची आहे. गेले सगळे शिर्के, राऊळ हे सगळेच मावळे असतील कदाचित त्यावेळेचे. आणि तीच परंपरा घेऊन पुढे तरी देशापर्यंत, देशाची सेवा करण्यापर्यंत बजावली. माझ्या जडणघडणीत खरोखरच सैनिकांचा वाटा आहे. मी जो नगराध्यक्ष झालो त्याच्यामध्ये मुलाचा वाटा सैनिकांचा. तुम्ही म्हणाल कसा? सावंतवाडीचा नगराध्यक्ष आणि सैनिकांचा काय संबंध? तर तुम्हाला मी सांगू इच्छितो, दीपकभाई ऐका, हे जे सगळे सैनिक आहेत, तेव्हा मी नगरपालिकेत नगराध्यक्ष उभं राहिलो, तर सगळ्यांनी प्लॅनिंग त्यांनी केलं होतं की संजूला कसा निवडून आणायचं. आणि माझ्यासाठी ते दिवस रात्र जवळजवळ 12-13 मीटिंग्स मी त्यांच्यावर तेव्हा केल्या. आणि त्यांच्यानी माझं काम केलं म्हणून मी नगराध्यक्षपर्यंत पोचलो. मी मनापासून तुमचं या ठिकाणी आभार मानतो. आणि त्याच्यानंतर जेव्हा मी नगरपालिकेत नगराध्यक्ष म्हणून बसलो तेव्हा दीपक शिर्के आणि त्यांची सर्व टीम माझ्याकडे आली. आणि त्यांनी मला म्हटलं सावंतवाडी शहरात जागा पाहिजे. मी त्यांना सांगितलं दिली. मला कुठे जागा आहे ती सुद्धा माहिती नव्हती. मी त्याला दिली. आणि त्याच्यानंतर सावंतवाडी शहरातील 39 गुंठे जागा तुम्हाला वाटतं ती प्रशिक्षणासाठी दिली. आणि त्यासाठी ठराव सुद्धा मी घेतला. आणि त्याच्यानंतर तो कलेक्टर ऑफिसला जाऊन आता आहे. दीपकभाई तुम्हाला निश्चितपणे त्याच्यात मदत करतील आणि ती जागा निश्चितपणे लवकरात लवकर तुमच्या ताब्यात येईल. आणि तुमचं प्रशिक्षण भवन सुद्धा असं दर्जेदार तिथं बनेल असं मी या ठिकाणी सांगतो. मी आता ऐकलं की कोणीतरी कपाट दिलं आणि काही असं काही दिलंय. म्हणजे कोणी काय की मदत, प्रत्येकाने सैनिक म्हणून आपण मदत केली पाहिजे. मी सुद्धा तुम्हाला 50,000ची मदत इथं जाहीर करतो की तुम्ही या तुमच्या भवनासाठी तुम्ही त्याचा योग्य वापर करा असं या ठिकाणी मी सांगतो. तुम्हाला सगळ्यांना इथं शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राहिलेला आहे त्याला मी आमदार निधीतून आजच 5 लाख रुपयाची घोषणा करतो. आणि सुंदर असं तुमचं भवन झाल्यानंतर त्याच्यासमोर मंडपसुद्धा पाहिजे. टेम्पररी मंडप येतात आम्हाला, म्हणून डोंगरी ह्याच्यामधून 10 लाख रुपये आपल्याला वेगळे मंदिर केले जाईल असं आपल्याला खात्री देतो. तुमचं गाव एवढं सुंदर आहे की मीच येऊन विकास केला पाहिजे असं नाही. विकास 100% होणार. आणि आपण आता आंबोलीला ॲडव्हेंचर टुरिझम मंजूर केलेलं आहे. तुम्हाला काही वर्षापूर्वी आठवत असेल की परदेशातली लोक यायची आणि हँग ग्लायडरने ते आंबोलीतून उड्डाण करायचे आणि खाली ह्या तुमच्या संपूर्ण खोऱ्यामध्ये यायची. तो उपक्रमासाठी आपण आता एक मोठी रक्कम मंजूर करतो. किंवा 20-25 कोटी रुपये त्या प्रकल्पासाठी मंजूर करतो. आंबोलीला गोल्फ कोर्स करतो आहे. कसं आहे की मंत्री असताना यायला वेळ मिळत नव्हता. मला असं वाटतं की देवाने काही काळ मंत्रिपद काढून घेतलं ते तुमच्याबरोबर जास्त वेळ मला घालवतो त्याच्यासाठी. त्याच्यामुळे तो जो वेळ आहे हा 100% तुमच्यासाठी दिला जाईल. आठवड्यातले 4 दिवस हे मी सावंतवाडीलाच मुक्कामाला असणार आणि त्याच्यापैकी 2 दिवस ग्रामीण भागामध्ये दौरे लावायचे. तर इथंच मुक्कामाला येईल, तुमच्याच घरी मुक्कामाला येतो आणि मग त्या ठिकाणी आपण वेगवेगळी जी छोटी छोटी कामं त्याला आपल्या दृष्टीने महत्त्व असतं. घरोघर आपल्याला कामं आणि समृद्धी न्यायची आहे. आणि श्रीदेवी पाहुणाई आणि रवळनाथाच्या रवळनाथाच्या कृपेने आपल्या गावाचा खूप विकास हो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मनापासून सर्व माजी सैनिकांना या ठिकाणी
खरं तर सॅल्यूट करतो. तुमच्यामुळे देश आहे. तुम्ही सीमेचं रक्षण करता म्हणून आम्ही सगळे राहू शकतो. आणि म्हणून जे संजीव आपण सांगितलेलं आहे ती जी आपल्या 4 नंबर की कुठल्या तरी शाळेच्या समोरची जागा आहे 100% ती आपल्याला दिली जाईल. आणि त्याच्याचबरोबर मी ज्याला गृह खात्याचा राज्यमंत्री होतो त्याला एक ट्रेनिंग सेंटरसुद्धा सावंतवाडीसाठी मंजूर केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपलं जे पोलीस परेड ग्राउंड आहे तिथं जे टोपीवाला आहे त्याच्यामध्ये ते ट्रेनिंग सेंटर आहे. तिथंसुद्धा आपल्या या सैनिक कौशल्याचा कसा वापर करता येईल 100% मी आपले गृहमंत्री आणि मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेबांशी बोलेन. आणि ही आपली सैनिकी परंपरा कशी चालू ठेवता येईल. आणि ह्याच्यामध्ये फक्त शिरशिंगे एक गाव नाही तर चौकूळ आंबोलीपासून ते आमची सर्व गावं त्यामध्ये शिरशिंगे आहे, कलबिस्त आहे, सांगली आहे, वेरले आहे, सगळ्यांनाच हा वारसा लाभलेला आहे.